नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर सायन्स वाला आणि गुरुकिरण कोचिंग क्लासेस या दोन्ही आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी तुमचे आकाश वेटेकर सरचे स्वागत करतो. बाळांनो, खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली. अभ्यास कसा करावा हे स्पेशल लेक्चर आकाश वेटेकर सरांचं तुम्ही बघितलंय. आता आपल्याला चालू करायचंय केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक म्हणजे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. बरोबर, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक गोष्टी शिकायच्या बाळांनो. बेसिक गोष्टीमध्ये काय काय असणार आहे सर बघा. बेसिक गोष्टीमध्ये असणार आहे आपलं सगळ्यात पहिले आपल्याला मॅटर करायचंय. मॅटर म्हणजे जे गल्लीत होतं ते का सर? नाही, गल्लीतलं मॅटर वेगळं, सायन्स मधलं मॅटर वेगळं. बघा, मॅटर म्हणजे काय सांगितलंय बघा, एनिथिंग अराउंड अस दॅट ऑक्युपाई स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड मॅटर. बरोबर, मग म्हणजे काय? आपल्या आजूबाजूची कोणतीही गोष्ट, जसं की हा मार्कर आहे बघा, याला काय मास आहे, हा जागा व्यापतो. समजा मी इथे ठेवला माझ्या हातावरती, तर हा काय करणार आहे, एवढा स्पेस ऑक्युपाय करणार आहे. जी गोष्ट आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या सराउंडिंगला जी गोष्ट जागा व्यापते, काय करते? जागा व्यापते आणि तिला मास असतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो बाळांनो. काय म्हणतो? मॅटर. एक्झाम्पल काय काय सांगितलंय बघा, पेन, पेन्सिल आणि बोर्ड. पेन, पेन्सिल आणि बोर्ड या तिन्ही गोष्टीला आपण काय म्हणणार आहे? मॅटर म्हणणार आहे. कारण यांना जागा लागते, स्पेस ऑक्युपाय करतात आणि यांना काय असतो? मास असतो. ठीक आहे, म्हणून आपण यांना काय म्हणतो बाळांनो? मॅटर म्हणतो. काय म्हणतो? मॅटर. साधी आणि सोपी डेफिनेशन मॅटरची. जी गोष्ट आपल्या आजूबाजूची जी गोष्ट जागा व्यापते, काय व्यापते? जागा, म्हणजे तिला जागा लागते आणि तिला काय असतो? मास असतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर. गल्लीतलं मॅटर का नाही. ठीक आहे.